लोकशाहीमध्ये राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची असते। राज्यघटनेची जी पिरेंबलची तत्व आहेत, समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य, आम्ही असं मानतो की महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य ही महाराष्ट्राने विचारधारा जी राज्यघटनेला दिलेली आहे त्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झालेला आहे। अशा काळामध्ये ही राज्यघटना सुरक्षित राहायला पाहिजे, हा देश सुरक्षित राहायला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, म्हणून आम्ही महाआघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची जी महाआघाडी आहे आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठिंबा काल नाशिक येथे मीटिंग घेऊन देत आहोत। निश्चितच संभाजी ब्रिगेडची जी विचारधारा आहे त्या विचारधारेलाच धोका निर्माण झालेला आहे, म्हणजेच राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडला मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे बहुजन समाजाचा, तो पूर्णपणे महाआघाडीच्या मागे उभा राहणार आहे। नाही, मुख्यतः छत्रपती शाहू महाराज हे सातत्याने लोकशाही पद्धतीने वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी राहायचे। शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, मागे प्रचंड पाऊस झाला होता त्याच्यामध्ये सक्रिय राहिले होते, कोल्हापूरमध्ये टोलच्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिले, मराठा आरक्षण असेल, जे लोक भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचा आणि त्यांना आमचा विरोधच राहील, कारण ही विचारधाराची लढाई आहे, ही काही कुठल्या निष्ठेची वगैरे नाहीये। छत्रपती शाहू महाराजांचा विचार जो आहे हा फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांच्या मागे ताकदीने उभं राहिलो।